तर सामना 3 षटकांचा असेल याची दक्षता घ्यायची टीम भुंबालवाडी आणि जुम्मापट्टी. 3 षटकांचा सामना. इथून षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर विशालला आपण पाहतोय. चला इथून गेम ऑन. स्ट्रायकरवरती अरविंद, नॉन स्ट्रायकरवरती रमेश. हो, यावेळेस पहिलाच चेंडू अगदी रिबर्स रिटर्न केला होता. इथून मात्र संपर्क होत नाहीये. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी अरविंदने विचार केला तर रिव्हर्स टेन लागलं असतं तर नक्कीच या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला असता. इथं मात्र बॅटाने बॉलचा संपर्क होत नाही. त्या दरम्यान इथं निर्धाव चेंडू आलाय. इथून समोरच्या दिसेला अगदी ग्राउंडचा फटका. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथून 2च धावा. अगदी काय क्षेत्ररक्षण राहिले. अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी आपला पाय आणि मध्ये घातला आणि काय कमालीचा चेंडू देखील अडवला. इथून 2 धावा झालेत कंप्लीट. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक खोलला जातोय. इथून 2 धावा धावफलकावरती. इथून लेग बाय. यस, बॅट्समॅन रिव्ह्यू. यस, नक्कीच ते बीमरचा चेक केलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी. इथून अगदी थोडासा एष्ट्या वाचला. अगदी एष्ट्यांवरती पडला असता. आणि इथून एक बायची धाव घ्यायची आहे ना पंच. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक 3 धावा धावफलकावरती. ओहो, फटका कमालीचा आहे. चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार. चौकार. इथून 2 पंचांचा डिसिजन घ्या आणि त्यानंतर मात्र निर्णय द्या. काय विषय नाही आहे. इथून अगदी कमालीचा चेंडू होता. आणि इथून अगदी विकेटचं पतन. अगदी बॅटला ब्रश केला होता. आवाज तर आला होता. मात्र पंचांचा थोडासा चेकबुल झाला होता. मात्र त्यानंतर दोन्ही पंचांचा डिसिजन आणि त्यानंतर इथे रमेशच्या पारीचा अंत. नो बॅटर. गिरीशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज गिरीशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाईट. यावेळेस स्क्वेअर मारा बंतर धावेच्या सहाय्याने धावफलक 8 या धावसंख्येवरती. आणि इथून षटक क्रमांक
पहिलं संपलंय. टॅक वरती सतीशला आपण पाहतोय. अगदी व्यक्ती पहिलं सांगे कोड्याला दुसरं षटक घेऊन येत असताना सतीश षटक क्रमांक पहिलं संपलंय. 8 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथून सतीशला देखील ती कामगिरी करावी लागेल. अगदी चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. विचार केला तर विशाल या गोलंदाजाने त्यात नंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालावं लागले ते सतीशला देखील. राईट टर्म द विकेटचा मारा आणि इथून चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथून क्षेत्ररक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या. अगदी झेल पकडला असता इथे मात्र शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने दाफलक 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती झेलचा चान्स देखील होता, मात्र झेल जमिनीला दान झाल्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू दूरवर क्षेत्ररक्षक आणि इथून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुका आणि त्या चुकांचा मूग बदला मिळत असताना टीम जुमापट्टी संघाला अगदी बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार देखील पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने दाफलक अगदी 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस अगदी क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होते. इथून अगदी अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. इथून अगदी पहिलं झेल पकडला असता तर थोडंसं कमबॅक करता आलं असतं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आणि इथून पुन्हा एकदा अगदी बाहेरचा चेंडू होता, फुल टॉस बनवून घेतला आणि त्यावरती इथे एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धावेच्या साहाय्याने दाफलक 17 या धावसंख्येवरती आहे. इथून अजून एकदा स्क्वेअरचा मारा तर धावेच्या साहाय्याने दाफलक 18 या धावसंख्येवरती आहे. यावेळेस कमालीचा फटका चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. चौकार आला. या चौकाराच्या साहाय्याने दाफलक अगदी 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इथून अजून एकदा अगदी आता इथून लॉंग लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि इथून अगदी षटक क्रमांक दुसरं संपलं. या 2 षटकांती दाफलकाचा विचार केला तर 28 धावा बनल्यात. इथून दाफलका भरती.
गोलंदाज ॲकावरती गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय. व्यक्ती पहिलं सांगेल कुठ्यातलं तिसरं षटक, शेवटचं षटक घेऊन येत असताना ओमकार. तर बॅटची लीडिंग एज आणि इथे 2 क्षेत्ररक्षक. इथून अगदी रनही नसेल आणि विकेटही नसेल. अगदी दोन्ही फलंदाजाने पिच सोडायचं आहे आणि त्यानंतरच हे धाव देखील दिली जाईल याची दक्षता असावी. इथून 2च धावा. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 30 या धावसंख्येवरती आहे. इथून कमालीचं क्षेत्ररक्षण 1च धाव. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती आहे. अगदी 2 चेंडूफेकी केलेत, 3 धावा खर्च देखील केलेत. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवरती किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. स्ट्राईक एंड फलंदाज गिरीशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटने चेंडूला खेळून काढलाय. इथून एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि अगदी 2 धावा देखील सहज ते कंप्लीट होत असताना 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. इथून पुन्हा एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथून चुका होणार नाहीयेत. इथं मात्र आता गिरीशच्या पारीचा अंत. गिरीश बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर वेस मैदानाच्या आतमध्ये भावेशला पाहतोय. अगदी एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज भावेशच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. आणि इथून सिंगल कंप्लीट झाले आणि दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. या सिंगलच्या धाव्याने धावफलक 34 धावा बनल्यात. 35 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने. येणाऱ्या 18 चेंडू 35 बनवायच्यात.
चला सलामीची जोडी सतीश आणि साथीनं समीर अशी सलामीची जोडी अगदी 34 बनल्यात. 35चं टार्गेट आहे. इथून अगदी जो संघ विजय होईल तो जाऊन धडकेल अगदी ठुंबरवाडी संघासमोर. चला गोलंदाजी ट्रॅकवरती अरविंदला आपण पाहतोय. अगदी 35चं टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांचे टार्गेट. इथून कशा प्रकारे टार्गेट चेस केलं जाईल पाहावं लागेल. सलामीची जोडी सतीश आणि त्याच्या साथीला समीर. स्ट्रायकेटवरती सतीश आहे, नॉन स्ट्रायकेटवरती समीर. इथून पहिला चेंडू अरविंद हा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. इथून अगदी एलबीच्या स्वरूपात सतीशच्या पारीचा अंत. इथून सतीश पहिल्या चेंडूवरती बाद होत असताना सतीश बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर वेस्ट मैदानाच्या आतमध्ये ओमकार. तर इथून निर्धाव चेंडूचे सांगता अगदी पहिल्या चेंडूवरती एलबीच्या स्वरूपात सतीशला माघारी परतवले. त्यात नंतर मात्र ओमकारला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलंय. इथं पहिला चेंडू खेळत असताना ओमकार निर्धाव चेंडूची सांगता. अगदी 35चं टार्गेट आहे. इथून 35 बनवायच्यात आणि त्या 35 धावा कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. इथून समीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अगदी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. ओमकार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र एक छोटा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दुसरा चेंडू निर्धाव खेळून बसलाय. अगदी इथून 35चं टार्गेट होतं. 3 चेंडू अद्याप फेकी झाले. 1 विकेटचं पतंग देखील पाहायला मिळाला आणि स्कोर कार्डचा विचार केला तर अजून एकही धाव घेतली जात नाही आहे. इथून तिसरा चेंडू अगदी सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. अगदी चौथा चेंडू देखील इथे निर्धाव आलाय. अगदी 4 निर्धाव चेंडू, 1 चेंडूवरती विकेट. आता विचार केला तर खातं देखील खोललं की जात नाही. या शेवटचा चेंडू या षटकाचा पाहावं लागेल कशा प्रकारे या चेंडूवरती फटका. आणि इथून अगदी षटक क्रमांक पहिलं संपलं. अगदी मिडेल षटक देखील पाहायला मिळालं. इथून अरविंदची कमालीची गोलंदाजी.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अंकुशला आपण पाहिलं. इथून पहिला चेंडू खेकत असताना एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. स्वीकार. इथून विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. थोडंसं फेरबदल करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती इथून निर्धाव चेंडू तर पाहायला मिळाला आहे. इथून फटका फसलाय चेंडूवरती स्वतः गोलंदाज आणि इथून फलंदाज होईल बाद समीर. बॅक टू द पवेलियन. बॅटर रेवेस मैदानाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न झाला होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे चुका होणार नाहीयेत. इथून फलंदाज विशालच्या पारीचा देखील अंत. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अमित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इथून कमालीची गोलंदाजी राहिली. अद्याप परत विचार केला तर टीम जुमापट्टी संघाकडनं अरविंदने मात्र पहिलं षटक हाताळलं. काय षटक होतं, अगदी मिडल षटक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर इथून अंकुश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खाल्ला होता, मात्र त्यानंतर कमालीचे कमबॅक देखील पाहायला मिळाले गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून या षटकाचा अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून या शेवटच्या चेंडूवरती पाहावं लागेल डावऱ्या शैलीचा फलंदाज अमितला आपण पाहतोय. आणि इथून चेंडू मात्र जाणार पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जाणार सीमा रेषा पार. चौकार आलाय. अगदी या चौकाराच्या साहाय्याने धावफलक 8 या धावसंख्येवरती आहे. इथून खऱ्या अर्थाने येणारे 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निशांत. अगदी 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे इथून खऱ्या अर्थाने टीम भोंबाळवाडी संघाला. इथून 27 बनल्या जातील का पाहावं लागेल.
इथून पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूवरती चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचला. सीमा रेषा पार चौकार आलाय. इथून विचार केला तर 27चा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आपले इरादे स्पष्ट करत असताना ओमकारला पाहतोय. इथून पुन्हा एकदा अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना अगदी 14 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस अगदी मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज होईल बाद. ओमकार बॅक टू द पवेलियन. इथून फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता. अगदी एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 15 या धावसंख्येवरती. इथून स्क्वेअर मारा. वंतर धावेच्या साहाय्याने धावफलक 16 या धावसंख्येवरती. एवढेच फटका अगदी नोमॅन लॅन्समध्ये चेंडू ट्रॅव्हल. चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार चौकार आलाय. इथून या चौकाराच्या साहाय्याने धावफलक 20 कंप्लीट होत असताना इथून 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा आणि इथून पूर्णपणे मॅच आपण जुमापट्टी संघाकडे पाहतोय. आणि इथून 9+6 का रिव्ह्यू चेक करायचं आहे. नक्कीच इथं पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदी चेक केलं जाईल. नो आहे आणि इथून 9+6 अशा 7 धावा. या 7 धावेच्या साहाय्याने धावफलक 27 बनल्यात. अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र खराब चेंडू आणि त्यावरती या 7 धावा बनल्यात. 27 झाल्यात. इथून अगदी अजूनही विचार केला तर 8 धावेची गरज असेल. आणि षटक क्रमांक 3 देखील संपले. विजय होत असताना पाहायला